महायुती तसंच महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र निवडणुका लढण्याची तयारी केली असली तरी प्रत्येक मतदारसंघातील आपली ताकद या पक्षांकडून आजमावली जातेय। याच पार्श्वभूमीवर उद्धव सेनेकडून देखील मुंबईतील 36 मतदारसंघांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे। या मतदारसंघाचं सर्वेक्षण करण्यासाठी शिवसर्वेक्षण अभियान राबवण्यात येत असून 18 नेते आणि तसंच 18 सहाय्यकांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे। शिवसर्वेक्षण अभियान आतापर्यंत राज्यातील 42 मतदारसंघात उद्धव सेनेकडून राबवण्यात आलंय। आता मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबवलं जाणार आहे। यासाठी प्रत्येक नेत्यावर 2 विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंना सादर केले जातील। तसंच काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये उद्धव सेनेचा मेळावा पार पडला आणि यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यातील रामटेक, हिंगणा, कामठी आणि नागपूर शहरातील पूर्व नागपूर या 4 मतदारसंघांसाठी उद्धव सेनेनं आतापासूनच मशाल पेटवली आहे। लोकसभेमध्ये रामटेकची जागा काँग्रेसला दिली होती आणि त्यामुळेच आता ठाकरे गट ही जागा लढवणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांनी विदर्भातील जागांचा आढावा घेतला आणि त्यानंतर रामटेकच्या जागेवरती देखील दावा केलाय। फक्त कळमेश्वर नाही, नागपूरमध्ये आहे। गेल्या काही दिवसापासून शिवसेनेचे अनेक प्रमुख नेते विदर्भात आहेत। सर्वच जिल्ह्यात पक्षाचे नेते जाऊन आले, आढावा घेतला। विदर्भातल्या सर्वच जागांसंदर्भात आम्ही आढावा घेतला। या वेळेला नागपूर शहरामध्ये शिवसेना विधानसभेची 1 जागा लढवणार। रामटेक विधानसभेची जागा शिवसेना लढवणार आणि त्या दृष्टीनं शिवसैनिक कार्यकर्ते, इतर पदाधिकारी पक्षाचे त्यांच्याशी चर्चा होईल। नागपूर जिल्ह्यात 12 पैकी किमान 3 जागा मिळाव्यात यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत। महाविकास आघाडीतून जिल्ह्यात एकही जागा मिळणार नसेल तर आम्ही काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या पालख्याच व्हायच्या का, असा सवाल देखील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केला होता। लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी लढत व्हायची। शिवसेनेतील फुटीनंतर भाजपनं ही जागा शिंदे सेनेला सोडली, पण काँग्रेसनं ही जागा उद्धव सेनेला दिली नाही। त्यावेळी जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांची उद्धव सेनेच्या वरिष्ठ नेत्यांची बोलणी झाली आणि विधानसभा निवडणुकीत रामटेकची जागा उद्धव सेनेला सोडण्याचा शब्द दिला गेला होता, असा दावा केला जातोय। रामटेकमध्ये गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसचा सतत पराभव होतोय। हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे। 2019 मध्ये आशिष जयस्वाल अपक्ष लढले तरी शिवसेनेच्या मतांवर ते विजयी झाले, असा युक्तिवाद करत उद्धव सेना आपला दावा भक्कम करू पाहतीये आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राबवल्या जाणाऱ्या शिवसर्वेक्षण अभियानातून काय निष्कर्ष समोर येतो हे पाहणंही महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।